41 कडक नियम. कधी तुम्हाला असं वाटले का, की तुम्ही जितकं पुढे जायचा प्रयत्न करता, तितकाच काही लोकं आतून अस्वस्थ होतात? तुमचं बोलणं, तुमचं उठणं-बसणं, तुमचं प्रगती, तुमचं थोडंसं यशसुद्धा काही लोकांना सहन होत नाही. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे हे लोकं शेजारचे नसतात. हे लोकं ओळखीचे नसतात. हे लोकं तुमच्या भावकीतील असतात. तुमच्या घरात येतात, तुमच्या नावानं हसतात, पण आतून तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. तुम्ही काही चांगले केले तर कौतुक नाही, दोष शोधायला जातात. तुम्ही काही मिळवलं तर आनंद नाही, संशय निर्माण केला जातो. आणि तुम्ही शांत राहिला तर ते समजतात हा कमजोर आहे. अशा लोकांसोबत भांडण करून काही मिळत नाही. त्यांना समजावून सांगून काही होत नाही. आणि स्वतःला सतत योग्य ठरवण्याच्या नादात आपण आतून थकून जातो. खरं सांगायचं तर जळणारी माणसं कधीही सरळ समोर येत नाहीत. ती टोमण्यातून बोलताना तुलनामधून वार करतात आणि तुमच्या यशात सुद्धा नकारात्मकता शोधतात. अशा वेळी प्रश्न हा नसतो की ते असे का वागतात. खरं प्रश्न असतो आपण त्यांच्यासमोर कसं वागायचं. कारण चुकीच्या पद्धतीने वागला तर ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या संपवतात आणि योग्य पद्धतीने वागला तर त्याची जळजळच तुमची ताकद बनते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भावकीतील जाळणाऱ्या लोकांसमोर वागण्याचे 41 कडक नियम. हे नियम तुम्हाला कोणावर सूट घ्यायला शिकवणार नाही, पण स्वतःचा आत्मसन्मान कसा वाचवायचा, मानसिक शांतता कशी टिकवायची आणि शांतपणे कुठे कसं जगायचं हे नक्की शिकवतील. हा व्हिडिओ कोणावर बोट दुखावण्यासाठी नाही, तर डोळे उघडण्यासाठी आहे. कारण प्रत्येक जाणणाऱ्या माणसाला उत्तर द्यायची गरज नसते. काही वेळा तुमचं शांत यश सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित त्यातला एखादा नियम तुमचं आयुष्य हलकं करेल आणि तुम्हाला खूप मोठ्या मानसिकदृष्ट्या पासून मुक्त करेल. 41 कडक नियम. त्यांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. जे लोक तुमच्या प्रगतीवर खुश नाहीत, त्यांचं मत कधीच तुमचं भलं करणार नाही. ते तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. मग ऐकणं ठीक आहे, पण निर्णय नेहमी स्वतःच्या बुद्धीने घ्या. प्रत्येक टोमण्याला उत्तर देऊ नका. प्रत्येक टोमण्यावर बोलायला गेला तर तुम्हीच मानसिकदृष्ट्या थकता. शांत राहणं म्हणजे हार नाही, तर स्वतःवर नियंत्रण आहे. कधीकधी दुर्लक्ष हाच सर्वोत्तम उपाय असतो. स्वतःला दोष देणं थांबवावा. त्याची जळजळ तुमची चुका नसतात. तुमचं पुढे जाणं हेच त्यांना सहन होत नाही. स्वतःवर संशय घेणं थांबवा. तुम्ही चुकीचे नाही, तुम्ही फक्त पुढे जात आहात. तुलना करणं लगेच बंद करा. तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमचा वेग, तुमची दिशा वेगळी आहे, इतरांची नाही. फक्त कालच्या स्वतःशी तुलना करा. भावनिक प्रतिक्रिया देऊ नका. भावना दाखवल्या की समोरच्याला ताकद मिळते. ते तुमची चिडचिड एन्जॉय करतात. शांत राहणं हीच खरी ताकद आहे. सगळं मनात ठेवायचं नाही, पण सगळं दाखवायचंही नाही. मनात राग साठवू नका. रागाने समोरच्याची काही बिघडत नाही, पण तुमचं मन अस्वस्थ होतं. राग निर्माण शक्ती कमजोर करतो. माफ करा, पण विसरू नका. मन शांत ठेवा. पुढे चला. सगळे माझ्या विरुद्ध आहेत असं समजून घेऊ नका. काही लोक कायम नकारात्मकच असतात, त्यामुळे सगळं जग वाईट नाही. स्वतःला बळी समजणं थांबवा. तुमच्याकडे अजूनही चांगली लोकं आहेत. फक्त योग्य लोक ओळखा. स्वतःवरचा विश्वास घट्ट ठेवा. लोक जळतात म्हणजे तुम्ही काहीतरी बरोबर करताय. स्वतःवरचा विश्वास जळू देऊ नका. तुमची वाट योग्य आहे. थोडं एकटं वाटेल, पण शेवट गोड असेल. कमी बोला, मोजून बोला. जास्त बोलणं म्हणजे जास्त माहिती देणं, आणि माहिती म्हणजे शस्त्र. प्रत्येकाला सगळं सांगायचं गरज नाही. शांत मोजकी शब्द वापरा. बोलण्यापेक्षा निरीक्षण जास्त करा. तुमचे प्लॅन कोणालाही सांगू नका. प्लॅन सांगितले की अडथळे वाढतात.
लोक मुद्दाम नकारात्मकता पसरवतात. आधी काम पूर्ण करा, यश मिळू द्या, मग बोलणं आपोआप सुरू होईल. उत्तर देताना शांत राहा. थंड डोक्याने दिलेला उत्तर प्रभावी असतं. ओरडून दिलेला उत्तर कमजोर दाखवतं. शांतपणा समोरच्याला गोंधळात टाकतो. तुमचे नियंत्रण दिसतं आणि तुमची किंमत वाढते. अफवावर खुलासा देऊ नका. प्रत्येक अफवे उत्तर द्यायची गरज नसते. खरं कधीच लपून राहत नाही. वेळ सत्य बाहेर आणते. तुमचं काम बोलू द्या. शब्द वाचून ठेवा. उपहासाने हसू नका. उपस्थित भांडण वाढवतो. तो तुम्हालाच खालच्या पातळीवर आणतो. सभ्यपणा हा कमजोर नाही. शांत आणि सुसंस्कृत वागणं ठेवा. ते जास्त प्रभावी असतं. मला फरक पडत नाही. खरंच फरक पडत नसेल तर दाखवण्याची गरज नाही. दाखवणं म्हणजे आतून त्रास होतोय. नैसर्गिक राहा. ओव्हर ॲक्टिंग टाळा. शांत आत्मविश्वास ठेवा. गरज नसलेला संवाद टाळा. सगळ्यांशी सगळं बोलणं आवश्यक नाही. काही अंतर आरोग्यासाठी चांगलं असतं. दुरी म्हणजे तुटणं नाही, ते संरक्षण असतं. स्वतःची मानसिक शांतता जपा. आत्मसन्मान कधीही सोडू नका. नात्यांसाठी स्वतःला कमी लेखू नका. आत्मसन्मान गेला की सगळं संपतं. तुमची किंमत तुम्हीच ठरवता, इतरांना नाही. आदर मागू नका. पात्रता. जास्त गोड बोलणं टाळा आणि अति गोड लोक गैरसमज करतात. तो कमजोर समजायला जातो. स्पष्ट आणि थांबवाल. सभ्यपणा ठोस राहा. तोच संतुलित मार्ग आहे. स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही स्वतःचा मान ठेवला नाही तर इतर कधीच ठेवणार नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत ओळखा आणि तशीच वागणूक ठेवा. विनाकारण मदत करू नका. जेथे कदर नाही तेथे मदत व्यर्थ जाते. लोक सवय लावून घेतात. मदत करा पण मर्यादित. स्वतःचं नुकसान करून नाही. त्यांच्या समस्या ऐकण्यात अडकू नका. कधी समस्या नसतात तर माहिती काढायचा डाव असतो. प्रत्येक गोष्टीत सहभागी होऊ नका. तटस्थ राहा. स्वतःचं आयुष्य प्राधान्य ठेवा. खोटे कौतुक करू नका. खोटे कौतुक लगेच ओळखलं जातं. ते तुमचाच दर्जा कमी करतं. खरे राहा. मोजक आणि प्रामाणिक बोला. तेच टिकतं. सोशल मीडियावर सगळं दाखवू नका. प्रत्येक गोष्ट पोस्ट करण्यासाठी नसते. तुमचं आयुष्य खास आहे. लोक पाहून जळतात. गोपनीयता ठेवा. शांतपणे जगा. कमकुवत बाजू कोणालाही सांगू नका. जळणारी लोक तुमच्या कमकुवत ठिकाणच वार करतात. विश्वास फार निवडक ठेवा. सगळ्यांसमोर उघडे होऊ नका. स्वतःचं संरक्षण करा. आर्थिक गोष्टी गुपित ठेवा. पैशावरूनच जास्त वाद होतात. ईर्ष्या वाढते. तुमचे उत्पन्न खर्च गुप्त ठेवा. स्पष्टीकरण देऊ नका. शांत राहा. व्यवहार नेहमी स्पष्ट ठेवा. भावकीत अस्वस्थ व्यवहार धोकादायक असतात. तोंडी बोलण्यावर विसंबू नका. सगळं स्पष्ट ठेवा. कागदपत्रे व्यवहार करा. नातं आणि व्यवहार वेगळे ठेवा. उदारी आणि भागीदारी टाळा. पैसे आणि नातं मिसळलं की वाद होतो. विश्वास तोडतो. उदारी टाळा. भागीदारी विचारपूर्वक करा. शांतता टिकवा. मध्यस्थपासून सावध राहा. काही लोक दोन्हीकडे आग लावतात. ते स्वतः मजा घेतात. त्यांच्यापासून अंतर ठेवा. थेट संवाद ठेवा. गैरसमज टाळा. आपलेच आहेत या भ्रमात राहू नका. नातं महत्त्वाचं आहे पण स्वभाव जास्त महत्त्वाचं आहे. सगळे आपलेच असतीलच असं नाही. डोळे उघडे ठेवा. वास्तविक स्वीकार करा. स्वतःच्या कौशल्यावर काम करा. यश हे सर्वात शांत उत्तर असतं. लोकांना बोलू द्या. तुम्ही स्वतःला घडवत राहा. कौशल्य वाढवा. प्रगती थांबवू नका. रोज स्वतःला सुधारत राहा. दररोज थोडं चांगलं तुमची वाट त्यांना जळवते पण तुम्हाला पुढे नेते. सातत्य ठेवा. यश तुमचंच होईल. यश शांतपणे मिळवा. गाजावाजा न करता मिळालेली यश टिकतं. देखावा टाळा. कमी बोला. जास्त करा. लोक स्वतःचे लक्ष देतील. शांत यश मोठं असतं. परिणाम बोलू द्या. स्पष्टीकरण देऊ नका.
परिणाम स्वतः उत्तर देतील. कृती शब्दापेक्षा मोठी असते. कामावर लक्ष ठेवा, बाकी सगळं आपोआप होईल. दीर्घकालीन विचार करा. तत्काळ उत्तर देणं सोपं असतं, पण त्याचे परिणाम मोठे असतात. दीर्घ आणि विचार करा, भावनेवर नाही. बुद्धी व निर्णय घ्या. भविष्य सुरक्षित ठेवा. योग्य लोकांची संगत ठेवा. संगत आयुष्य घडवते किंवा बिघडवते. समजूतदार लोकांनी जेवढं तुम्हाला वाढवतील, तुमचं संरक्षण करतील, तेच खरी संपत्ती आहेत. स्वतःचे मूल्य ओळखा. तुमची किंमत इतर ठरवू नये. तुम्ही स्वतः ठरवा. स्वतःचं मान ठेवा. तसंच आयुष्यात जगा. गरज पडल्यास अंतर ठेवा. दूर जाणं म्हणजे पळणं नाही, ते स्वतःला वाचवणे आहे. प्रत्येक नातं टिकवायला हवं असं नाही. मानसिक शांतता महत्त्वाची आहे, त्यामुळे अंतर ठेवा. अपमान कधी सहन करू नका. शांत राहा, पण अपमान सहन करू नका. स्वतःसाठी उभे राहा. आधार गमवू नका, तो मिळवायला शिका. सीमा ठरवा. सगळ्यांना सगळं मोकळं बोलू नका. सीमा असणे गरजेचे आहे. त्याचं तुमचं संरक्षण करतात. लोकांना सवय लागू देऊ नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा. त्यांच्या बदलाची वाट पाहू नका. ते बदलायचे असतात, ते स्वतः बदलतात. तुमचं वेळ वाया घालवू नका. स्वतःवर लक्ष द्या. तेच शहाणपणा आहे. लगेच माफी मागू नका. चूक नसेल तर झुकू नका. सतत माफी मागणं कमजोर बनतं. स्वतःचा विचार करा. योग्य तेव्हाच व्हा. मागा आत्मसन्मान जपा. तुमचं आयुष्य थांबवू नका. कोणी जळत असेल तरी तुमची वाट थांबवू नका. पुढे चालत राहा. स्वतःसाठी जगा. तुमचा यश अंतिम उत्तर आहे. मित्रांनो, आज आपण जे काही ऐकलं ते कोणाविरुद्ध भडकवण्यासाठी नाही, तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, भावकीतील जळणारी माणसं तुम्हाला हरवण्यासाठी नाही, तर तुम्ही स्वतःचं गोंधळून जावं यासाठी वागत असता. जर तुम्ही सतत प्रतिक्रिया देत राहिला तर तुम्हीच थकता. पण जर तुम्ही शांत राहून स्वतःवर काम करत राहील तर त्यांची जळजळ तुम्हीच काहीच बिघडू शकत नाही. प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं, पण स्वतःचं आत्मसन्मान टिकवणं गरजेचं असतं. कधीकधी दूर जाणं हे कमजोर नसतं, तर स्वतःला वाचवण्याचा सर्वात हुशार निर्णय असतो. तुमचं आयुष्य कोणाच्या मतावर, कोणाच्या जळजळीवर किंवा कोणाच्या टोमण्यावर थांबवू नका. कारण जे लोक आतून जळतात ते बदलणार नाहीत, पण तुम्ही बदलून अजून मजबूत नक्की बनवू शकता. शांत राहा, मर्यादा ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि पुढे चालत राहा. कारण शेवटी तुमचं शांत यशस्वी त्यांना दिलेले सर्वात कडक उत्तर असतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी भिडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोचवा ज्याला आज याची खरी गरज आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका वास्तवविषयी सोबत भेटूया.